त्याला प्रॉब्लेम काय ते ऐकायला आवडत नाही. त्याला प्रॉब्लेम नाही आवडत, त्याला आहे ना तारीफ आवडते त्याला. म्हणजे आपल्याला काय मिळालंय आणि काय आपण करतोय, तर तुम्ही छानपैकी तुमचा जो वैयक्तिक तुम्हाला जे अनुभव आले किंवा काय तुमच्या माइंडसेट मध्ये बदल झालाय, तर तुम्ही शेअर करा. येस, तुमचा माईक बंद झाला नुसतं. ओके. मॅजिकल मॉर्निंग सगळ्यांना. आजचा मला वाटते फर्स्ट डे होता तो माझा. कंटिन्युटी आहे की म्हणजे एक दिवस गॅप नाही, सिंगल दिवस पण गॅप नाही सुरू केल्यापासून. 27 तारखेपासून शनिवारपासून आपण सुरू केलेलं आहे. त्याच्या आधी 2 दिवस सुरू झालं होतं, पण मी ओके. तुमचं प्रोफाईल वगैरे चेक केलं त्यानंतर मला वाटलं की काहीतरी वेगळं असं आहे. आणि ती इच्छा आतूनच होते, त्यामुळे मी तो जॉईन केलं आणि ती कंटिन्युटी राहिली. आणि दररोज जसं करतोय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतोय की बाबा आजच्या दिवसासाठी आहे. पण दिवसभर पूर्ण हॅपी राहतो आणि ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळत जातातच आणि मिळालेल्या पण आहेत. आणि वा. याचं प्रमाण आता म्हणजे काउंट पण वाढलेलं आहे आणि त्यामुळे इंटरेस्ट निर्माणच होतो. म्हणजे ऑटोमॅटिक 8 वाजले की तुम्ही जॉईन होताच, काही असू देत. आणि दिवसभरचं रुटीन मस्त झालेलं आहे. संध्याची झोप व्यवस्थित लागते. ज्या गोष्टी मी गोलमध्ये ठरवलेल्या आहेत त्या आता हळूहळू येत लागले येऊ लागलेले आहेत. आणि ते पुढं काही मोठं गोल ठेवलेलं आहे ते पण आता अचीव होतीलच, कारण का या थोड्या थोड्या गोष्टीतूनच ते साध्य होणार आहे. आणि सगळ्यांनी बरोबर. अशीच कंटिन्युटी ठेवावी, कारण का येस. मॅडम दररोज आपल्याला वैयक्तिक विचारत असतात की बाबा तुमच्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये काल काय झालं, आजच्या घडामोडीमध्ये तुमचे काय गोल असतील त्यावरती तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा, साध्या साध्या गोष्टीवर, जे की आपण इथून मागं केलेलं नाही. येस. थँक्यू. छान नुसार. जसे तुम्हाला अजून पुढे खूप छान छान अनुभव येतील ते तुम्ही शेअर करतालच, कारण शेअरिंग खूप महत्वाची असते. जेव्हा आपण शेअर करतो, आपले अनुभव सांगतो, मॅजिकच्या दुनियामध्ये हेच आहे की आपल्याला निस्वार्थ काहीतरी मॅजिकला रिटर्न द्यावं लागतं, युनिव्हर्सला रिटर्न द्यावं लागतं, की त्याला ग्रॅटिट्यूड द्यावं लागतं, त्याला थँक्यू म्हणावं लागतं, की हा मी जे स्वप्न बघितले ते आले झालेत पूर्ण, आहे ना. रिसिव्ह जेव्हा करतो, आणि सगळ्यात महत्वाचे 3च टप्पे फक्त ह्या मॅजिक मध्ये. एक तर तुमचा पहिला आहे तुमचा विश्वास, बिलीव्ह सिस्टीम, आहे ना. बिलीव्ह सिस्टीम आहे. दुसरा जे आहे प्रॅक्टिस आहे. आणि तिसरा जे आहे ते कन्सिस्टन्सी, म्हणजे लगातार भरोसा, प्रॅक्टिस, लगातार. हे 3 गोष्टी असतात तर तुमच्या जीवनात मॅजिक येतं. मॅजिक बुकच्या पहिल्याच दुसऱ्या लेसन मध्ये जे आहे त्यांनी सांगितले, थोडं प्रॅक्टिस करताना थोडंपैकी आयुष्य बदलायला लागेल. आणि जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताल तर नाटकीय पद्धतीने आयुष्य बदलाल. जर तुम्हाला असं वाटतंय नाटकीय पद्धतीने मला आयुष्य बदलायचं, 90 दिवस लगातार देऊन बघा काय चमत्कार व्हायला लागतं. कारण मॅजिक खालून उगत असतं वर, पण ते जमिनीच्या खाली असतं ना कोंब फुटलेले, तेव्हा काही लोकांना असं वाटतं अरे काय खरं नाही, हे काय होत नाही. पण ऑलरेडी त्याला कोंब आलेला असतो आणि तो कोंब बाहेर जसा निघणारच, तर काही लोक म्हणतात, गिव्ह अप करतात, आणि हे काही खरं नाही, हे काही होत नसतं. त्यांच्या समोर येतं, त्या गोष्टी येतात, व्हिडिओ येतात, आणि मग परत ती सृष्टी काय म्हणती, आपका हुकूम, म्हणजे तुमचीच इच्छा आहे, चला वापस जातो ते खाली. म्हणजे जसंही तुमच्या काहीतरी येणार असतं, कारण ते आपण पेरलेलं असतं ना काही दिवसापूर्वी. आपण काय विचार करतो, अरे उगतं की नाही, येतं की नाही, होतं की नाही, येणार की नाही त्याला, आणि मग काही आता हे नाही. पण तुम्ही जे लावलंय ते उगणार आहे, फक्त त्याचं टायमिंग वेगवेगळं आहे. प्रत्येक बियांना टाइम लागतो. चायनीज बांबू माहिती आहे ना तुम्हाला, 6 महिने तो दिसतही नाही जमिनीमध्ये, म्हणजे 1 वर्षभर 2 वर्षभर तो येतही नाही वरती, पण जसा की तो नंतर 6 महिन्यात तो 100 फूट जातो. मग सेम मॅजिक तसंच काम करतं, की आपल्याला जेव्हा असं वाटतं की हा मी तर आता करते, मला काय कर्म आहे शेवटी, तुम्हाला आधी ते हील करायचे. सबकॉन्शियस माइंडची पहिले जी जमीन आहे ना ती तुम्हाला लेवल करायची, कारण इतके काटे लावून ठेवलेले आहे, कळत न कळत इतके काटेरी झुडपं लावलेले, ते तर आधी काढावं लागणार आहे ना. त्याच्यातच जर पेरणी केली तर कसं व्हायचं. ब्लॉक करून ठेवलेले इतके सगळे, की नाही माझ्यासोबत असंच होणार आहे, माझं नशीबच असं आहे, काय 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 असतील ते खूप, प्रत्येकाची वेगळी. मग ते तेच पहिले झाडं झुडवं काढावं लागणार आहे, त्याला पहिले बुलडोजर चालावं लागणार, ते साफ करावं लागणार आहे, आणि ती जमीन आपल्याला आहे ना तेवढी सुपीक करावं लागणार आहे. आणि त्यानंतर ती जमीन एकदा व्यवस्थित झाली तर मग नंतर आपल्याला स्वप्नांचे बी आपल्याला टाकायचे. आणि हे 1 ते 13 लेसन पर्यंत हेच आहे, की तुम्हाला पहिले तुमच्या स्वतःवर काम करायचंय, स्वतःवर तुमच्या पास्टचं काम करायचं. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता ना, काही लोकांना 3 दिवसात भारी रिझल्ट येतात, 2 दिवसात रिझल्ट येतात, कारण त्यांची प्रॅक्टिस जास्त असते. लेसन तेच आहे, सांगितलेलं तेच आहे, फक्त तुमच्या प्रत्येकाच्या प्रॅक्टिस वरून रिझल्ट येणार तुम्हाला. वेगवेगळ्या प्रॅक्टिस वरून रिझल्ट, जशी तुमची प्रॅक्टिस आहे तसं तुम्हाला रिझल्ट येणार. येस. मग सगळ्यात महत्वाची प्रॅक्टिस महत्वाची.
आपण चॅप्टर ऐकतो, खूप छान वाटतो. आता जे नवीन आहे त्यांनी काय करायचं, मागचे जे चॅप्टर आहेत आपले 4-5 झालेले, तर ते युट्यूबवर आहे, तर ते 1-2 दिवसात कम्प्लीट करून टाकायचे. म्हणजे असं नको की पुढे आपल्याला नाही का मागचंही कळायला लागेल आणि पुढचंही कळायला लागेल. ओके. तर आता आतापर्यंत आपण परवा कालचा जो टॉपिक बघितला होता आपण, तर आपलं काम जे करतोय कामामध्ये जादू बघितली आहे ना. म्हणजे आपण जर कामच चांगलं केलं आपलं, जे त्याच्यामध्ये मॅजिक आणू शकतो. आणि आपलं काम महत्वाचं आहे. सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम फक्त 4 ब्लॉकमध्येच आहे. 4 ब्लॉकच्या वर कोणाचेही प्रॉब्लेम नाही, जगभरात नाही कोणाचे. पहिलाच प्रॉब्लेम असतो हेल्थमध्ये, दुसरा प्रॉब्लेम असतो वेल्थमध्ये, म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम असू शकतो है ना. तिसरा प्रॉब्लेम असतो रिलेशनशिपमध्ये, नात्यांमध्ये, आणि चौथा प्रॉब्लेम असतो करिअरमध्ये. बरोबर आहे. मग हे 4 प्रॉब्लेम सोडले तर आज कोणाकडे नवीन आहे का काही त्याच्या व्यतिरिक्त? नाही ना. हे 4च कप्पे, सिंपल आहे. आणि या 4वरच काम करायचं आहे. आणि मॅजिक या 4वरच काम करतं. किती सोपं आहे ना. औषध जगात कुठलाच दुसरा कोणाचा प्रॉब्लेम नाही. आज जर विचारलं तर हे. आणि आता याच्या पुढे जे नवीन लोक असतील, जुने लोक असतील, त्यांनी कुठलेही प्रॉब्लेम नाही शेअर करायचे आणि कुणालाही नाही शेअर करायचे दुसऱ्याला. फक्त एकच सांगायचं की तुम्हाला असं वाटलंय सांगा, जवळ मला ब्रेकडाऊन चालू थोडंसं, माझं हेल्थचं ब्रेकडाऊन चालू आहे, काही तुमचं दुखतंय हेल्थचं, अगदी त्याला रामकथा नका सांगत बसू. हा गुडगा मला हेच करू देत नाही, तेच करायचं. चांगला होता तेव्हा कुठे गेला होता तू त्याच्याबद्दल बोलायला, है ना. तर मग ते ती त्याची रामकहाणी त्याला पॉलिश नाही करायचं, त्याचं सर्जन नाही करायचं. म्हणजे सृष्टी 17 सेकंद जर एखाद्या गोष्टीचं सर्जन झालं तर ती कधी मॅनिफेस्ट होईल कळणार नाही. मग आतापर्यंत आपण जे काही औषध करून ठेवलेलं आहे ना, ते आपणच राडा करून ठेवलेलं आहे. आत्ता केलं असेल 2 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी किंवा मागच्या जन्मात, माहित नाही कधी ते. जे काही चालू आहे तुमच्या आयुष्यात, जे काही आहे ते फक्त स्वतःमुळे आणि स्वतःमुळेच आहे. एवढं आपण मान्य करायला शिकलो ना पहिल्या 10 दिवसात, तर अर्धे कामं आपले होऊन जातात. जे काही असेल तुमच्या स्वतःमुळेच आहे. आणि त्याच्यामध्ये ब्लेसिंग शोधायचे, त्याच्यामध्ये ब्लेसिंग शोधून आपल्याला पुढे जायचंय. येस, तर डायरी पेन असणं गरजेचं आहे. मॅजिकसाठी सेपरेट डायरी करा. जुन्या वह्या पुस्तकं काही असतील तर ते पण काढून घ्या. म्हणजे तुम्हाला ग्रॅटिट्यूड जेवढे लिहायला पडतील ना ते कमीच पडतात. कारण माझ्यावरून अनुभव सांगते. माझ्या मुलाचे बुक वगैरे पडले होते, मी ते सगळे बुक वगैरे काय काय आहे ना, ते जुन्या बुक वगैरे त्याच्यावर त्याचा वापर केला आणि इतके सगळे ते लिहून ग्रॅटिट्यूड लिहायला मला काम आले. येस. तर आज आपण आजचा जो आपला लेसन आहे तो 7वा लेसन आहे ना. 6 पर्यंत आपण आलोय. आणि सगळ्यात पहिले स्वतःला ग्रेटफुल व्हायचंय, ब्रह्मांडाला ग्रेटफुल करायचंय की मला ह्या ब्रह्मांडाने ना हे मॅजिक दिलंय, कारण आता मला गरज याची, आणि एकदम राईट टाइम वर दिले. प्रत्येकाला हे राईट टाइम वर मिळतं, असंच मिळत नाही. आता जे लोकांना असं वाटतं की नाही मला काही नाही, हे नाही, त्या लोकांपर्यंत मॅजिक दिसल येईल पण त्यांना मिळणार नाही. त्याचं कारण काय माहिती का, त्यांचं टायमिंग आलेलं नसतं. जे आपल्याला ती काय म्हणता ना, एक प्रकारची ते धोबीघाट व्हायचा असतो ना युनिव्हर्सल कडनं, जी काही आपल्या आयुष्यात व्हायचं असेल, जी काही पिटाई असेल, तर ती कोणाची बाकी असते तेवढी व्हायची. तेवढं ते लाटालाट व्हायची बाकी असते. त्यामुळे ते लगेच तुम्हाला मॅजिक मिळत नाही, इझिली सगळ्यांच्या ह्याच्यात मिळत नाही, इतकं सिम्पल वेने मिळत नाही. मग आपल्याला मिळालंय ना, आपण खरा मनापासून लिहा तुम्ही की मी आज खूप भाग्यशाली की मला मॅजिक मिळतंय, शिकायला मिळते ना, आयुष्य कसं जगायचंय ना मॅजिकली सिम्पल वेने मला शिकायला मिळतंय. तर त्यासाठी रोंडाने आपल्यापर्यंत आणलंय हे एवढं सुंदर मॅजिक जे आहे आपल्या जगभरात आपल्याला मिळालंय. तर आजचा जो टॉपिक आहे, आजचा टॉपिक खूप सुंदर आहे. 7वा 8वा दिन गेला का, 7वा पाहिजे आपल्याला. आता सगळ्यात सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्या जणांचा प्रॉब्लेम असतो एक, नाही का, आपल्याला निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी. काय करावं निगेटिव्हिटी पासून बनण्यासाठी, आहे ना. सगळे लोक सांगतात की मला पॉझिटिव्ह राहायचंय, पॉझिटिव्ह राहायचं, कसं करायचं, काय करायचं ते कोणीच सांगत नाही. आणि लाईफ मध्ये जर इकडून तिकडून काही करायला गेलं तर अटॅक कोण करतं, निगेटिव्हिटी करत असतील, है ना. प्रत्येकाच्याच बाबतीत होतं, अरे मी काय हे करायचं मला, की मला निगेटिव्हिटी आली. बरेच जण म्हणत असतात की कसंही किती मी प्रयत्न करते ना, काही काही लोक येतात पर्सनल काउन्सिलर, अरे मॅडम मी खूप प्रयत्न करते, सगळं काही करते, पण आहे ना मला आपोआप निगेटिव्हिटी येते. आणि प्रत्येकाला येणार आणि येतील, कारण तो युनिव्हर्सल मध्ये ऑलरेडी दोन्ही गोष्टी ना आहेत ना, दोन्ही गोष्टी. म्हणजे पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह आहे, देव आहे तर दानव आहे. म्हणजे एकाला एकाच्या अपोजिट वस्तू आहे, एकच वस्तू नाही दिलेली. उजेड आहे तर अंधार आहे,
है ना. उजेड आहे तर अंधार आहे, ब्लॅक मॅजिक आहे तर व्हाईट मॅजिक आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट वस्तू ह्या ब्रह्मांडामध्ये ऑलरेडी आहे. म्हणजे असा कुठलाही लॉक परमेश्वराने बनवलाच नाही की त्याला चावी नाही. किती सुंदर गोष्ट आहे ना. असा कुठलाही कुलूप बनवलं नाही की त्याला चावी नाही. त्याचं कारण एक आहे की चावी अगोदर बनवली जाते आणि कुलूप नंतर. त्याच्यामुळे चावी तर बनावंच लागणार आहे. मग आता जो काही आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आलाय ना, त्याच्याकडे त्याची चावी नाही असं होतच नाही. येस. मग प्रत्येकाकडे चावी आहे, प्रत्येकाकडे ती गोष्ट आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. किती लाईफमध्ये निगेटिव्हिटी येऊ द्या, आपल्याला ती बाहेर काढता येते आणि आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. मग आजचा आपला 7वा दिवस जो आहे तो हे शिकवणार आहे आपल्याला नकारात्मकता से बाहर निकलने का जादुई तरीका. आणि आता काय म्हणायचं, हा टॉपिक आहे ना फक्त माझ्या आणि माझ्यासाठी आलेला आहे ना. आज स्पेशली आज माझ्या आणि माझ्यासाठी आलेली, युनिव्हर्सलनी माझ्यासाठी स्पेशल आजचा दिवस डिझाईन केलेला आहे. आणि आज मला काहीतरी याच्यातून मिळणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांना एक टास्क राहणार आहे. जे काही तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये नवीन हुक पॉइंट मिळेल, हुक पॉइंट माहिती ना, हुक पॉइंट मिळेल, एक एक पॉइंट मिळेल, काही नवीन शिकायला मिळेल, तर ते तुम्हाला ग्रुपमध्ये टाकायचं आहे. मला याच्याने काय कळत जाईल माहिती का, किती लोक अवेअरनेस होते ऐकताना, टॉपिक ऐकताना. आणि तुम्हाला कळल, तुम्ही जेव्हा टाकल ते एखादं मेसेज टाईप करून, की जो समोरच्याने ऐकला नव्हता किंवा त्याला माहित नव्हता, त्याला ट्रिगर झाला नव्हता, मग त्यालाही तो कळेल आणि तुम्हालाही कळेल. कळलं. जे पण तुम्हाला असं वाटतं की हा पॉइंट आहे, मला हे मिळालंय, तर हे तुम्ही तिथं टाईप करून टाका, व्हॉइस मेसेज टाका, तुम्हाला व्हिडिओ टाकायचं टाका. ते तुमच्या स्वतःच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचं मॅजिक प्रगट करताय. येस. तर कृतज्ञ व्यक्ती सभी परिस्थिती में कृतज्ञ होत आहे. म्हणजे कृतज्ञ व्यक्ती आहे ना सगळ्याच परिस्थितीत कृतज्ञ होता. त्या दिवशी एका जणांनी काहीतरी ग्रुपवर अशी पोस्ट टाकली, अशी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती आहे, कोणी वाचली असेल तर माहित नाही मला. मी ते डिलीट केलं आणि त्याच्यानंतर खाली एक टाकलं होतं, असंच एक लेख टाकला होता की प्रत्येक परिस्थितीमध्ये हे लाईफ मध्ये येणार आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे सगळे येणार आहे, याला थांबवू नाही शकत आपण. येणार आहे ना, सगळ्यांच्या येणार आहे. मग ते शेअर करून फायदा काय, त्याचं तुम्ही मसाला लावून सांगण्यात फायदा काय. प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी, चॅलेंज वेगवेगळे आणि सगळं काही येणार आहे लाईफ मध्ये. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे आहे काय, परमेश्वराने दिलं काय, चांगली परिस्थिती आपण कधी शेअर केली का, ती कधी सांगितलंय का त्याच्याबद्दल. म्हणजे तुमची परिस्थिती इथून पुढे कशी असो, जर तुम्ही त्या परिस्थितीला एक नवीन अँगलनी बघता आणि नवीन गोष्टींनी तेच परिस्थिती सिच्युएशन बघताना, तेव्हा तुम्हाला काय लागतं की हा वाव खूप छान आहे, हे ग्रेटफुल आहे माझ्यासाठी. तर मग चाहे संबंधों की उलझन हो या आर्थिक दबाव हो, स्वास्थ्य की गड़बड़ी हो या नौकरी की समस्या हो, लंबे समय तक कृतज्ञता की कमी के कारण नकारात्मक परिस्थितियां उत्पन्न हो जाती. यदि अपने जीवन में हर चीज के लिए कृतज्ञ नहीं है, तो समझ लीजिए अनजाने में सही हम उन चीजों के लिए नजरअंदाज कर रहे हैं, जो चीजों को नजरअंदाज नकारात्मक का प्रमुख कारण है. क्योंकि हम चीजों को नजरअंदाज करते हैं जब हमें बदलने का धन्यवाद नहीं देते और कि फलस्वरूप जीवन में जादू सक्रिय होने से रोक देते हैं. जिस तरह दूसरों को धन्यवाद देने से हमारा जीवन पूरा जादू से बढ़ता है, उसी चीजों को नजरअंदाज करने से हमारा जीवन जादू कम होता है. आता आपल्याला असं वाटतं ना, मी तर काही वाईट केलं नाही कोणाचं. प्रत्येकाला असं वाटतं, अरे मी तर सगळ्यांचा चांगलाच विचार करते, मग माझ्या बाबतीतच असं का झालं, वाटतं ना की माझ्या बाबतीतच हे का होतंय. मग मी बऱ्याच वेळेला सांगितलंय की नकारात्मकता एक नकारात्मकताच राहत नाही. इग्नोर इग्नोर करणं ती पण निगेटिव्हिटी आहे. म्हणजे कोणाला जर इग्नोर करताय तुम्ही, तर ती सुद्धा निगेटिव्हिटीच आहे. मग जर तुमच्या बायकोने किंवा दुसरं कोणाने तुम्हाला आईने मावशीने काही खायला स्वयंपाक करून आणून दिला, जेवण दिलंय आणि तुम्ही फक्त त्याला खाताय, तर समोरच्याला असं वाटतंय की अरे तो विचारतोय तुम्हाला कसं झालं काय झालं, आणि तुम्ही "हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे." म्हणजे तुम्ही काय करताय, त्याला इग्नोर करताय. एवढं छान तुम्हाला अमृतासारखं ते जेवण मिळालेलं आहे, प्रसादासारखं जेवण मिळालंय आणि तुम्ही काय करताय, त्याला इग्नोर करताय. मग इग्नोर म्हणजे त्यात सुद्धा निगेटिव्हिटी येते. आणि नजरअंदाज म्हणजे टेक इट फॉर ग्रँटेड घेतो. दिलंय ना वडिलांनी शिक्षण करून, चांगल्या शाळेत टाकलंय ना, सगळ्यांचेच करतात. मला फोन घेऊन दिला, आयफोन घेऊन दिला, त्यात काय नवीन झालं. म्हणजे तिथं ग्रेटफुल पण राहत नाही आणि तिथं निगेटिव्ह पण राहत नाही, मधलाच मार्ग हे करतो. आणि ह्या मधल्या मार्गामध्ये 90% वर लोकांना प्रॉब्लेम येतात. भरपूर जण निगेटिव्ह नसतात, पॉझिटिव्ह नसतात बघा आयुष्यामध्ये. फक्त ते ना असंच त्या गोष्टीकडे लक्ष देतं, टेकन फॉर ग्रँटेड. पाणी वाहतंय घरामध्ये, काही घेणं देणं नाही आहे, सगळ्यांनाच आहे, ते कंप्लेंटही करत नाही आणि ते पॉझिटिव्ह पण नाही. असे लोक पण असू शकतात की चला आहे ना, सूर्य उगवलाय, तो रोजच उगवतोय, काय त्याच्याशी घेणं देणं नाही. गॅस आहे घरामध्ये, सगळं आहे घरामध्ये, गाडी आहे, मला त्याच्याशी काय घेणं देणं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मग इग्नोर करणं म्हणजे काय झालं,
ती पण निगेटिव्ह झाली. म्हणजे तुमच्या आज लक्षात येईल की तुम्ही कुठल्या कुठल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम हे केले, इग्नोर केल्यामुळं, तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल तुमच्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये. जब आप स्वास्थ्य को अच्छा होता हुआ तब आपकी इसलिए कृतज्ञ होते हैं, फिर आप उसे केवल तभी गौर करते हैं जब शरीर बीमार होता है या इसमें कोई चोट लग जाती है। क्या आप हर दिन नौकरी के लिए कृतज्ञ होते हैं, फिर सिर्फ महत्व देते हैं जब आप सुनते हैं छटनी होने वाली है? तो क्या आप माह मिलने वाले वेतन के तनख्वाह के लिए कृतज्ञ होते हैं या फिर उसे नजरअंदाज कर देते हैं? जब हर संबंध को सुचारू ढंग से चलता है तब आप परिजनों के लिए कृतज्ञ होते हैं या आपके उन बारों में दोनों में, क्या आप उन दिनों में, एक मिनट हाँ, नजरअंदाज, जब आप संबंध सुचारू ढंग से चलता है तब आप प्रियजनों के लिए कृतज्ञ होते हैं, फिर आप उन बारे में दूसरों के लिए तब भी बातचीत करते हैं जब संबंधों में समस्या आती है। जब आपकी कार अच्छी तरह चल रही होती तब आप उसके लिए कृतज्ञ होते हैं, फिर उसमें के बारे में केवल तभी सोचते हैं जब खराब हो जाती। म्हणजे काही लोकांचं चालू आहे सगळं आयुष्यात चालू द्यायचं, पण जेव्हा प्रॉब्लेम येतो ना, मग त्याची काळजी घ्यायला लागणार. गाडी खराब झाली मग तिला सर्व्हिसिंग जायचं, पण त्याच्या अगोदर ते गाडीकडे लक्ष नाही, किंवा जे चालू आहे तुमच्या आयुष्यामध्ये, काही लोक चांगले असतील, नाते चांगले असतील, काही आई वडील चांगले मिळाले, मग त्याच्यासाठी आपण कृतज्ञ आहे की आपण इग्नोर करत आलेलो आहे ना? की तुम्हाला लहानपणापासून सगळं मिळालं, कपडे मिळाले, हे मिळालं, काही वडिलांनी गिफ्ट दिलं, सायकल दिली, हे दिली, तर आपल्याला काय हा सगळ्यांचेच देतात, काय त्यात तरी कॉमन आहे, इग्नोर करतो आपण. जेवण मिळालं मग सगळ्यांनाच मिळालंय, त्याच्यामध्ये इग्नोर करतो. मग अशा खूप सगळ्या गोष्टी आहे. आजच बघा ना, आपली हेल्थ एकदम चांगली आहे, सगळे आपलं फिजिकली आपण चांगलो आहे समजा, पण आपलं जसंही दात दुखायला लागला, एक दात दुखायला लागला, तर आपलं काय सगळं लक्ष त्या दाताकडे जाईल आणि दात दात करू दिवसभर त्याला हे करू, आणि म्हणजे आपल्याला की माझं दात दुखतोय ते स्प्रेड करू, खायला प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला त्या दातामुळे पूर्ण शरीरात किती प्रॉब्लेम आहे ते सगळं लक्षात आलं. पण ते दात जसं खायला लागलो तेव्हापासून आपल्यासाठी बिचारे काम करता येत नाही ना, तर त्या दाताकडे आपण कधी लक्षच दिलं नाही व्यवस्थित. त्याला ऍटलीस्ट घासताना पण त्याच्यावर असं नाही का प्रेम करून किंवा लक्ष देऊन, ब्रश करतोय ते इग्नोर मध्ये सगळं चालू आहे काम. तर मग असेच आपल्या लाईफमध्ये ना, नोकरीमध्ये किंवा आपल्याला हेल्थमध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या नातेसंबंधांमध्ये आपण इग्नोर केल्याय खूप गोष्टी, त्याला लक्ष नाही दिलंय, त्याच्यामुळं ते इग्नोर केल्यामुळं हे होतं बघा. एखादा मम्मी पप्पा जॉबला असतील तर ते मुलाकडे इग्नोर होतं त्यांचं, आहे ना, त्यांची जबाबदारी ते करतात, सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू सगळं देतात, पण त्याच्याकडे इग्नोर होतं, म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही होत, दुर्लक्षित झालं की तो मुलगा बिघडायला लागतो. तर सेम आपल्या लाईफ मध्ये पण तसंच व्हायला लागतं. क्या आप हर दिन जीवित रहने के लिए कृतज्ञ होते हैं या फिर आपके जीवन में नजरअंदाज कर देते हैं? चीजों को मामूली समझने का परिणाम होता है शिकायत, नकारात्मकता और शब्द. मग आता आपण रोज जिवंत आहे, रोज झोपेतून उठतोय, त्याच्याबद्दल काही ब्लेस आहे का? उठल्यावर असं डोक्यात विचार येतो का, अरे मी आज जिवंत आहे, वाव. की किती लोक आज 3.5, 4, 5 लाख लोक बघितले असेल तर ते आज झोपेतूनच उठले नाही. त्यांच्या घरात काय असेल, मी आज जिवंत आहे, आणि परत जिवंत असून माझं ब्रेन आहे ना जागेवर आहे. आज काही मी असं माकडासारख्या उड्या मारत नाहीये, खाली लोळायला लागलं नाहीये, म्हणजे ब्रेन पण माझं चांगलं काम करतंय. म्हणजे ते पण महत्वाचं आहे ना, तुमचं सगळं माइंड बॉडी सोल अँगल मध्ये. नाहीतर मग तुम्ही झोपेतून उठलाय, मैं कहा हूँ, याददाश्त गेली तुमच्या आदल्या दिवशी समजा, तर म्हणावं लागेल ना, मैं कहा हूँ. पिक्चर मध्ये बघतो ना आपण झोपेतून उठल्या की, मग तसं जर तुमच्या ब्रेननी नाही लक्षात ठेवलं मागच्या दिवशीचं काय झालेलं आहे ते, तर मग हे पण तुमच्यासाठी एक ग्रॅटिट्यूडच आहे, हे खूप मोठं ब्लेसिंग आहे. इसलिए आप शिकायत करते हो, आकर्षण का नियम जीवन में अधिक चीजों ले आता है जिसके बारे में आप शिकायत कर रहे हो. मग आपण काय करतो, सकाळी उठल्यावर आपल्याला काय करायचंय, कामाचं कसं होईल, पैशाचं कसं होईल, आपलं ते, हे तर आपलं दुर्लक्षच होतं, सगळ्या गोष्टी आहेत त्या आजूबाजूला, पण बाकीचं आपल्याला सगळ्या गोष्टी आपले चॅनल चालू होतात सकाळी सकाळी. यदि मौसम, ट्रैफिक, बॉस, जीवन साथी, परिवार, अजनबी, कतार में करने वाला की अर्थव्यवस्था, किसी चीज में कीमती, किसी बारे में सेवा, शिकायत कर रहे हैं, इसका अर्थ है कृतज्ञ नहीं रह रहे, शिकायत के साथ साथ अपने सपनों को जीवन में दूर ढकेल देणे. आता मला काय वाटायचं, आणि मी पण बऱ्याच वेळेला बोलायचे असं नाही का, की आपल्याला काय, आपण कोणाचं घराणे तर करत नाही, पण बऱ्याच वेळ काय हा पाऊसच आहे, खूपच चिकचिकच आहे पावसाची, आज काय खूप कडकच ऊन पडत आहे, मला ऊनच लागतंय, ऊनच आहे, खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. ते वयामध्ये काय थंडी आहे ना, आणि कोणी भेटलं तर ते विनाकारणच त्याच्यावर चर्चा, बापरे किती थंडी आहे ना, माझे हात उलताय, हे होत आहे, ते होत आहे. मग ग्रेटफुल तर होणं बाजूलाच आहे,
पण आपण त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण कमतरता पण करतोय. काय हा गौच आहे, मुलगा ऐकतच नाही, हे नाही, हे कळत न कळत, आणि ते असं फ्लो मध्ये करत असताना आपल्याला असं वाटतं ते काही वाईट कर्म नाही, त्याच्यात वाईट नाही, जनरल बोलतोय ना. काय कपडे घातले, काय ड्रेस घातला, नीट दिसत नाही, काय अवतार करून ठेवला, असं कोणालाही आपण बोलत असतो. मग कळत नाही आपले ही कंप्लेंट आहे आणि ही आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम आणणार आहे खूप मोठी. आप जब समझ चुके हैं शिकायत करने का नकारात्मक विचार सोचने में नकारात्मक शब्द बोलते हैं, चीजों को नजरअंदाज करने के लिए आपके जीवन में अच्छी प्रवाह रुक जाता है। जब आप समझ चुके हैं जब कोई चीज बहुत गलत होती है उसका अर्थ यह है की आप जाने अनजाने कृतज्ञ नाही आहे. मग आपल्याला कळत न कळतच या गोष्टी व्हायला लागतात. काय हे टीमच चालत नाहीये, इथं काय खूप खूप मोठी लाईनच आहे, बसमध्ये जागाच भेटली नाहीये, ट्रेनमध्ये जागाच भेटली नाहीये, आज असंच झालं तसंच झालं, खिडकीकडनं, म्हणजे हे कळत न कळत होत असतं. कशा फ्लो मध्ये होत असतं, एक सवय लागली असते, एक हॅबिट लागली असते. माझा पेनच नीट चालत नाहीये, माझा मोबाईलच हँग होतोय, हे कळत न कळत दिवसभरातून इतक्या काही होत राहतात कंप्लेंट. आज भाजी चांगली नाही झाली, मीठच कमी आहे, अशा कळत न कळत कितीतरी आहे ना आपल्या झोळीमध्ये एक 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 आपण ते काटेरी फळं टाकत असतो. आणि आपल्याला काय वाटतं, हे तर मी काही नाही, सगळं तर मी चांगलं केलं, एक तास तर मी देवपूजा केली, नंतर तर मी जप केला, नंतर तर मी हे केलं. भरपूर लोकांना असं वाटतं, आणि तरी पण देव माझं ऐकत नाही, आणि तरी पण माझ्या लाईफ मध्ये एवढे प्रॉब्लेम चालू आहे. तर विचार करा, आपण काय काय टाकतोय आपल्याच लाईफ मध्ये कळत न कळत. त्यामुळे हे स्वतःला खूप अवेअरनेस ठेवावं लागतं, स्वतःवर खूप काम करावं लागतं, की आपल्याला ना आपल्या सवयी बदलून टाकावं लागतं कळत न कळत. आपल्याकडे कामवाली बाई आली, ती सहज म्हणते, अरे काय पाऊसच चालू आहे, कपडेच वाळत नाही, हे नाही, आपलं पण त्याच्यासोबत कॅसेट सुरू होऊन जातं. आणि आपल्याला पण कळत नाही की अरे आपण हे कळत नहीं म्हणून. पहली चीज आपको नकारात्मक स्थिति से में कृतज्ञ होने की चीज तलाशनी होगी, जिससे आप आपका कितनी भी मुश्किल आए, परिस्थिति चाहे कितनी भी खराब हो, आप हमेशा कृतज्ञ होने के लिए कोई चीज खोज सकते हैं। खास तौर पर जब आप जानते हो कि किसी कृतज्ञता नकारात्मक परिस्थिति में जादू बदल देंगी। वर्ल्ड डिज्नी ने जीवन के सच्चे जादू के बारे में जानते और उन्होंने अपनी फिल्म पॉलियाना में दिखाया है कि यह कितना किया जा सकता है। आता काही तुमची परिस्थिती राहू द्या, सध्याची किती खराब राहू द्या, समजा काय तुमच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम चालू आहे, समजा जो काही प्रॉब्लेम चालू आहे, तर त्याला तुम्ही ब्लेसिंग मध्ये कसं करू शकता, किंवा त्याला तुम्ही उलट कसं करू शकता. तर प्रत्येक वेळेला तुमच्या लाईफ मध्ये निगेटिव्हिटी येणार आहे, प्रॉब्लेम येणार आहे, सगळ्यांच्या येणार आहे, येतच राहता, कारण ते आपल्याला याच्यासारखं आहे ना. तर ते येणार आणि ते जाणार, पण त्याचं काम आहे यायचं जायचं. नकारात्मक विचार डोक्यात येतात जातात, त्याला पॉझिटिव्ह विचार आपल्याला करणार. मग वर्ल्ड डिझनीने ना हे आपल्याला एका मूवी मध्ये दाखवलं, आणि हे इतकं मॅजिकली काम करतं ना, आणि खूप सुंदरपैकी तुम्ही हा एक करू शकतो. मी माझ्या छोट्या मुलाला पण हा गेम शिकवलेला आहे, जेणेकरून त्याला पण छोटं काही जर झालं तर मी लगेच म्हणते चल आपण ग्लॅड गेम करू. तर आज तुम्हाला पण हा ग्लॅड गेम खेळायला मिळणार आहे, किंवा तुम्हाला पण आज माहिती होणार आहे की ग्लॅड गेम का केव्हा केव्हा तुम्ही करू शकता. डिज्नी ने 1960 में एक फिल्म पॉलियाना द गेम था, जिसमें बचपन में मुझ पर गहरा असर डाला। मैंने बचपन में किशोरावस्था में फिल्म द ग्लैड गेम बहुत खेला है। इसमें खुश रहने के लिए ज्यादा से ज्यादा चीजों को लगातार तलाश करना पड़ता है, खास तौर पर नकारात्मक स्थिति में खुश होने के लिए कृतज्ञ होने वाली चीजों को खोजने की या एक समाधान प्रकट करने की। एक मिनिट मी एकदम माईक बंद करते इकडून सगळं. म्हणजे कुठलीही परिस्थिती आपल्या लाईफ मध्ये येऊ द्या, पण त्याच्यामध्ये जर आपल्याला हे शोधायचंय, पॉझिटिव्ह शोधायचंय, तर आपण ते इझिली पॉझिटिव्ह आपल्या लाईफ मध्ये शोधू. जॉईन झालं ना, मध्येच डिस्टर्ब होत नाही. मग जर तुमच्या लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहेत, त्याच्यामधून पण आपल्याला कसे आशेचे किरण शोधता येईल, किंवा कसं आपल्याला ग्रेटफुल राहता येईल, ते आपण शिकवतो. मग आपण लहानपणी एखादा गेम खेळलेला असतो, तो आपल्या लक्षात असतो आहे ना. काही पण आपल्याला लहानपणी एखादा गेम आहे की हा हे असं करायचं आपल्या लक्षात असतो. कधी पण आपली थापडी खेळली ना लहानपणी सगळ्यांनी, मग ते आपली थपडी आहे की अजूनही आपल्या डोक्यात आहे, आपली थपडी खेळायला असं होतं ना. आपण ते आताही आपण जर केलं तर आपण खुश होऊ. आता काही तुमचा पण वेगळा गेम असेल, किंवा लहानपणी भरपूर असे काहीतरी गेम खेळायचं, मग ते आताही जर आपण केले रिवाइंड, तर आपण त्याच्याने खुश होऊ. आपल्या माइंड मध्ये एक प्रकारचं केमिकल हार्मोन्स सिक्रेट होईल. तो आइए उठिए, कृतज्ञ होने के लिए आज बहुत नहीं सीखा तो थोड़ा कम सीखा, और यदि हमने कुछ नहीं सीखा तो थोड़ा, तो हम बीमार तो नहीं हुए पड़े, अगर बीमार पड़े तो हम कम से कम मरे तो नहीं। इसलिए आइए
हम सब कृतज्ञ हो. आता आपल्याला स्वतःबद्दलच आपल्याला नकारात्मक विचार करून कसं पॉझिटिव्ह राहता येईल. तर हे एक म्हटलेलं आहे, गौतम बुद्धांनी हे वाक्य म्हटलेलं आहे की बऱ्याच वेळेस काय होतं ना, लोक रिग्रेटमध्ये दिवस काढून टाकतात, रिग्रेटमध्ये महिने काढून टाकतात. करायचं तर असतं पण होत नाही. आता भरपूर जणांना या क्लासमध्ये यायचं, सकाळी उठायचं असतं त्या वेळेला, पण ते क्लास झाला ना तर मग ते रिग्रेट घेतात. अरे मला करायचं होतं पण मी उठलोच नाही, झालंच नाही माझ्याकडनं. 4:30ला क्लास मला तर ते करायचं होतं पण काय हे शट मी उठलंच नाही, मी करायला पाहिजे होतं. मग हे काय करतो आपण रिग्रेटमध्ये, झालं ना त्यातून काय चांगलं मिळालं ते सोडून पुढच्या वेळेला काय करता येईल ते विचार करावा लागतं. मग गौतम बुद्ध काय म्हणतात की चला उठा, तुम्ही आता उठा आणि तयारी करा कृतज्ञ होण्यासाठी, की चला आज तुम्ही काही ना काही शिकायला मिळाला. आजचा दिवस तुम्हाला ग्रेटफुल गेला, ठीक आहे. तुम्ही नाही शिकले आज, टवाळक्या केल्या, आज तुम्ही कुठं बाहेर गेले, आजचा दिवस ठीक आहे, काही नाही शिकले काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही आजारी तर नाही पडले, ठीक आहे. तुम्ही आजारी पण असाल आता सध्या, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट तर नाही, ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल आता सध्या, काही आजार असेल, पण मेले तर नाही ना, जिवंत आहे ना. मग इथपर्यंत तुम्ही आपल्यासाठी ग्रेटफुल राहण्यासाठी आपल्याकडे कारण आहे. मग बुद्धो की शब्दों की अपनी प्रेरणा बना लो। आज अपने जीवन के किसी ऐसी समस्या का नकारात्मक परिस्थिति में जिससे उलझाना आपके लिए अधिक आवश्यकता है। बाद में कृतज्ञ होने के लिए 10 चीजों की तलाश करें जिसे मैं अभ्यास शुरू करना चुनौतीपूर्ण हो सकता है, लेकिन बुद्ध ने आपका जीवन करने का तरीका यह दिखा दिया है। कंप्यूटर के या कृतज्ञता जनरल में चीजों की सूची लिखे. आता काय करा, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे आता सध्या फेस करता तो लिहा, की माझा हा प्रॉब्लेम, जॉबचा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, जे काही आहे तुमचं ते तुम्ही लिहा की हा माझा प्रॉब्लेम आहे. हा मला मान्य आहे की आता सध्या मला हा प्रॉब्लेम चालू आहे, आईशी पटत नाही, सासूशी पटत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. हे लिहा तुम्ही की तुमचा आता सध्या काय प्रॉब्लेम आहे, त्याला कसं आपल्याला ब्रेक थ्रू करायचंय ते आपण आज शिकणार आहोत. उदाहरण के तौर पर आपकी समस्या ये हो सकती, आप बेरोजगार हो, अपनी सर्वश्रेष्ठ कोशिश के बावजूद आप नौकरी नहीं मिल पाई, या स्थिति में जादू से उलटने के लिए आप इस कृतज्ञता हो अभ्यास कर. आता सध्या तुमच्याकडे काही काम नाहीये, तुम्हाला काहीतरी करायचंय, घरासाठी करायचंय, फॅमिलीसाठी करायचंय, जॉब नाही आज समजा, किंवा तुमचे काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे समजा, तर मग काय लिहा, ते तुमचा प्रॉब्लेम लिहिला. आता त्याच्यात आपल्याला शोधायचंय त्यात चांगलं काय. तुम्ही वाईट परिस्थितीत पण तुम्ही 10 ग्रॅटिट्यूड कसे काढू शकता. जो तुमचा प्रॉब्लेम लिहिल्यावर ठीक आहे, मला हा प्रॉब्लेम आहे मान्य आहे, मग त्याच्यात तुम्ही डिकोड कसं करू शकता. मैं कृतज्ञ हूँ इस दौरान मेरे पास परिवार के लिए अधिक समय. आता सध्या जॉबलेस आहे पण मी फॅमिली सोबत वेळ देऊ शकतो ना किती दिवसानंतर. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. लॉकडाऊन मध्ये लोक घरात होते, बाहेर निघता येत नव्हतं, पण फॅमिली सोबत एन्जॉय करू शकत होतो, किती छानपैकी राहू शकत होतो. मैं कृतज्ञ हूँ खाली समय होने के कारण अब मेरा जीवन बेहतर हो गया है. अरे मी खाली आहे पण आज मला स्वतःला वेळ देऊ शकतो, आज कुठेतरी स्वतःवर काम करू शकतो, मॅजिक शिकू शकतो, ग्रॅटिट्यूड करू शकतो, हे सगळं मला मिळतंय ना. मैं कृतज्ञ हूँ मेरे पास जीवन में अधिकतर नौकरी रही है व अनुभव आहे. हा मी ग्रेटफुल आहे. आता जरी माझ्याकडे नोकरी नाही पण माझ्याकडे अनुभव आहे ना. आणि याच्या अगोदर तर माझ्याकडे नोकरी होती चांगली, त्या नोकरीसाठी पण मी ग्रेटफुल आहे. आणि जास्त मी एवढं नाही, आता फर्स्ट टाइमच आहे की मला आता बेरोजगार आहे. म्हणजे पहिलीच वेळ आहे माझ्यावर. किती लोक तर आतापर्यंत त्यांना 40 पर्यंत नोकरी पण नसेल मिळाली. खरंच कृतज्ञ आहे की मी आता पहिल्यांदाच मी बेरोजगार आहे, असंही म्हणू शकता तुम्ही स्वतः. मैं कृतज्ञ हूँ रोजगार के नए उत्पन्न मिल रहे, हर दिन नोकरी के सामना करत. अरे किती सारे ऑपॉर्च्युनिटी आहे ब्रह्मांडामध्ये, मी कृतज्ञ आहे. इतक्या सगळ्या नोकऱ्या आहे, इतके सगळं उपनेच आहे आणि मी कॅपेबल आहे. इतर नोकऱ्यांची जागा आहे, नाही म्हटलं तर वडापावची गाडी पण बिंदास चालू शकतो. आणि त्यासाठी कृतज्ञ. हातपाय धड आहे, शरीर धड आहे, डोकं धड आहे जागेवर, फायनान्स आहे, सगळ्या गोष्टी आहे. उन सारी चीजों के लिए कृतज्ञ है जो नौकरी के लिए आवेदन पर साक्षात्कार देते हो समय. इंटरव्ह्यू द्यायला शिकलोय, बोलायला शिकलोय, माझा बायोडाटा छान आहे, इंग्लिश येतंय, हिंदी येतंय, सगळं तर व्यवस्थित आहे. जे काही आहे त्याच्याबद्दल थँक. मैं कृतज्ञ हूँ मेरा स्वास्थ्य अच्छा है, काम कर सकतो. हातपाय तर धड आहे ना, किडनी वगैरे ब्रेन सगळं जागेवर आहे, काम करू शकतो. दुसऱ्या जॉबला जाणं काही माझ्यासाठी अवघड नाही. मेरे अपने परिवार के लिए प्रोत्साहन समर्थ के लिए कृतज्ञ. लोक सपोर्ट करताय ना परत घरातले की नाही होऊन जाईल, आता हे नाही ना दुसरं काहीतरी होईल, काय तू टेन्शन घेऊ नको, कुठं कमी गेलीये. आपण स्वतः चांगलं तर सगळं चांगलं. लोक म्हणतात ना आपले जुने लोक बघा, काही झालं तर आपल्याला म्हणायचे सर सलामत तर पगडी बजास. ऐकलेलं आहे. काही जर झालं, तुमचं नुकसान झालं, मोठ्याचं मोठं काही जर झालं तर ते म्हणे जाऊ दे ना, ते सर सलामत आहे तर पगडी पचास आहे. म्हणजे अरे एक तुम्ही धडा आहात ना, तुमच्याकडे लाखो ऑपॉर्च्युनिटी आहे, मग त्याच्यात मागे नका पडू.
मैं कृतज्ञ हूँ नौकरी खोने के लिए, उस वजह से एहसास हो गया है मेरे लिए अधिक मायने रखती है, जो मुझे ऐसा एहसास कभी नाही हुआ. मला आता असं वाटायला लागलं की नोकरी माझ्यासाठी किती महत्वाची होती. ते जे आहे मी त्याच्यासाठी कधी ग्रेटफुलच राहिलो नाही. दर महिन्याला अकाउंटला पैसे येत होते, सगळं होतं, तर ते मी त्याला लक्षच दिलं नाही. मग बेरोजगार व्यक्ति कृतज्ञता के फलस्वरूप भिन्न परिस्थिति में आकर्षित करेगा, वो उसका वर्तमान स्थिति निश्चित रूप में जादुई तरीके से बदल जाएंगी. दरअसल कृतज्ञता की इस नकारात्मक स्थिति में अधिक शक्तिशाली होती है. अनगिनत तरीका नकारात्मक स्थिती बदल सकती है. आपको कृतज्ञता का अभ्यास करना जादू होता हो देखणे. मग आपण या परिस्थितीला काय केलं, पूर्णपणे हे केलंय की तू उलट केलंय. मग आता अजून दुसरं उदाहरण दिलंय यांनी, की एक उदाहरण काय दिलंय, की एक मुलाचं आणि वडिलाचं पटत नाही किंवा काहीतरी भांडणं झाले किंवा खटपट झाली. तुम्ही तुमचं अनुभव, तुमचं उदाहरण घेऊ शकता, काही पण जे तुमच्या आयुष्यात चालू आहे. आईचं मुलाचं पटत नाही किंवा मुलाचं हे पटत नाही. मग त्यांनी ह्याच्यात सुद्धा 10 गोष्टी लिहायच्या तुम्हाला. मग 10 गोष्टी काय लिहिणार आहे, की त्या मुलाने काय लिहिलंय आता, की त्याच्या वडिलांसोबत त्याचं भांडण झालंय आणि काही कारणाने पटत नाही. मग मुलगा काय लिहिलं, मैं कृतज्ञ हूँ जीवनभर अधिक सचमुच अच्छे लगे. म्हणजे मी कृतज्ञ आहे की काही आला, वडील आता चिडले पण चांगले आहेत माझे वडील. मैं पिता के लिए कृतज्ञ हूँ, मेरी शिक्षा के खातिर इतनी कड़ी मेहनत की. आता रागवले, आता म्हटले घर सोडून जा, आता तर तुझं तुझं बघ म्हटले वडील, आता ठीक आहे. पण माझी शिक्षासाठी त्यांनी आयुष्य झिजवलंय. 40 वर्ष त्यांनी त्यांची मेहनत केली, तेव्हा मी शिक्षण करू शकलो. मला त्यांनी हॉस्टेलला जे पैसे पाठवले असेल शिक्षणासाठी, तर त्यांचे स्वप्न मारून पाठवलेले. मी कृतज्ञ आहे वडिलांसाठी, की मला परिवार मिळालेला आहे आणि धन मिळालेलं आहे. जेव्हा पैसे मिळाले, बर्थडे मिळाला, परिवार, हे सगळ्या गोष्टी त्यासाठी मी कृतज्ञ आहे. म्हणजे आत्ता राग आलेला वडिलांचा, भांडण झालंय, की वडील म्हटले घरा निघून जा, हे करा. मग त्याच्यात आता वडिलांचे काय काय चांगले गुण होते मागचे. मैं कृतज्ञ हूँ बचपन में शनिवार बास्केटबॉल खेळणे आता. मी कृतज्ञ आहे की बास्केटबॉल खेळायचे. आता मी म्हणू शकते की मी कृतज्ञ आहे, माझे पप्पा माझ्यासोबत कॅरम कॅरम खेळायचे, आम्ही पत्ते खेळायचो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. मैं कृतज्ञ हूँ पिताजी आजकल मुझ पर इतने सख्त नहीं की पहिले होते. आता सुरुवातीच्या काळामध्ये खूप स्ट्रिक्ट होते माझे वडील आणि आता तर चांगले. काल परवाच हे उदाहरण मला बघायला भेटलं, की एक मुलगी माझ्या समोर होती, छोटी कॉलेजची मुलगी होती ती. आणि ती म्हटली की आज तिने मॅगी आणलं, संडेच्या दिवशी मॅगी, तिचे पप्पा घरी नव्हते. मग ती म्हणे आज मी मॅगी आणलं, आज पप्पा घरी नाही ना, मग आज मनसोक्त मॅगी खायची. मग तिला काय आहे, की ते धाक, वडिलांचा धाक, मॅगी नाही खाऊ देणार म्हणून आता आज खायची. मग नाही वडील तर तेव्हा ती गोष्ट खाल्ला. मग तेव्हा काय डोक्यात काय येणार आहे, की मला हे मिळणार नाही किंवा वडिलांचं हे धाक, मग त्याच्यामुळे ती गोष्ट अजून होणार ना. तर मैं कृतज्ञ हूँ, बच्चे प्रतिदिन कृतज्ञ रहना चाहिए, उससे ज्यादा अधिक तर समज. आता हे माझ्या वडिलांकडनं मी शिकणार आहे, की माझ्या मुलांसोबत कसं वागायचंय, है ना. परत आज मला माझ्या वडिलांकडनं प्रोत्साहन मिळतं, आत्मविश्वास मिळतो. वडिलांनी कसं स्ट्रगल केलं त्याच्याहून कळतं. आणि मी कृतज्ञ आहे की मी माझ्या वडिलांसोबत हसू शकतो, भांडू शकतो, बोलू शकतो. काही लोकांकडे तर वडीलच नाही आज, त्यांना वडिलांचा फोनच येत नाही. काही लोक असे पण असतील, तर मग त्यांच्याकडं त्यांना मोकाच नाही, ते भांडण्याचा पण मोका नाही असे, किंवा त्यांना फोन मेसेजही येत नाही वडिलांचा, कारण त्यांच्याकडे वडीलच नाही, त्यांनी गमावलेले. मग मी किती कृतज्ञ व्हायला पाहिजे, की आज माझे वडील आहे जिवंत आणि मी त्यांच्यासोबत बोलू शकते, बघू शकते, भेटू शकते. नसल्यावर लोकांची काय अपेक्षा असते, की एकदा मला फक्त भेटता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. काही लोकांचं एकदा असतं, की मला आयुष्यभर कधी कधी वडील बघितले असते तर बरं झालं असतं, असे लोक आहेत. सचमुच कृतज्ञ हूँ मेरे पास कठिन समय में अच्छे बीतते हुए मेरे पिताजी के साथ और अच्छे समय के लिए. मग आता हे एक मुलाचं आणि याचं उदाहरण दिलं, मग त्याच्यातच किती सगळ्या ब्लेसिंग आहेत. ब्लेसिंग आहे ना. मग आज जर तुमचं एखाद्या व्यक्तीशी नाही पटत आहे किंवा काही कारणाने काही चॅलेंजेस चालू आहेत, तर त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे किंवा काय काय तुमच्याकडे ती व्यक्ती आहे म्हणून तुमच्या लाईफमध्ये सपोर्ट सिस्टीम आहे, हे आपण बघू शकतो. मग याद रखिए, आप ऐसा कैसा महसूस करते हैं उसके पता चलता है कि आप कृतज्ञता का काम कर रही है या नहीं. कृतज्ञता का अभ्यास करने के बारे में स्थितियों से लेकर महसूस होना चाहिए. कृतज्ञता जादुई शक्ति सक्रिय प्रमाण है कि आप भावनाएं से ऊपर उठ जाते हैं. इसलिए जब आप परिस्थिति को लेकर महसूस करते हैं, जाने परिस्थितियां बेहतर होने वाली है, समाधान प्रकट होने वाला है, आपके नकारात्मक स्थिति को उलझाना चाहती है, उसका तरीका एक ही है, उस पर केंद्रित कृतज्ञता का अभ्यास करें. जब आप अंदर महसूस करने लगेंगे, फिर आप बाहरी जगत में जादू हुआ देखेंगे. मग जेव्हा आपल्याला आपली एक परिस्थिती घेतो आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपण प्रॅक्टिकली करणार आहे, अभ्यास करणार, तर आपल्याला ना त्याच्यात जर जादू आणायची ना, जास्तीत जास्त त्यात ग्रॅटिट्यूड शोधायची. आणि 10 सांगितले, पण तुम्ही खूप शोधू शकता आणि खूप लिहू शकता.
मग इथं उदाहरणं दिले, मैं डॅश डॅश के लिए बहुत कृतज्ञ हूँ, मैं या सचमुच कृतज्ञ हूँ. मग तुमच्याकडे आता काय काय चांगलं आहे, काय काय गोष्टी तुम्ही आहे त्या तुम्ही लिहू शकता. हे असे उदाहरणं दिले तर आपल्या भाषेत, मराठी भाषेत आपण लिहू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की मराठी आपल्याला हे कळते. मग ह्या वर्ल्ड डिझनीमध्ये एक गेम सांगितलेला आहे की ग्लॅड गेम, त्याला म्हटलेलं आहे ग्लॅड गेम, की मी खुश आहे. तुम्ही मराठीमध्ये हा गेम खेळू शकता. मी खुश आणि खूप खुश आहे, मी खूप खुश आणि खूप खुश आहे, मी आनंदी आणि खूप आनंदी आहे. तर हा ग्लॅड गेम कसा असतो की आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे मी तुम्हाला हे जे लिहिलेलं आहे तर थोडंसं याच्यात सांगते की तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगते. एक मुलगी असती पॉलियाना, त्या स्टोरीमध्ये एक मुलगी असती पॉलियाना. तर ह्या पॉलियानाचं जे आहे ना, तिला आई वडील नसतात आणि तिचे आई वडील तिला सोडून गेले असतात. पुढे सांगते मी तुम्हाला हा ग्लॅड कसा गेम कसा खेळायचा, एकदा एवढं वाचून घेऊया आपण. एक बार आप उस दिन चीजों के लिए सूची बना ले जिससे आप कृतज्ञ होते, तो नकारात्मक से बाहर रखने के लिए जादुई अभ्यास यह लिखकर पूरा करे. मग आता आपल्याला काय करायचं, आदर्श समाधान के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थँक्यू 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 असं 3 वेळेस लिहायचं. आणि जो काही आपला प्रॉब्लेम आहे ना, त्या प्रॉब्लेमवरच आपल्याला या सगळ्या गोष्टी शोधायच्या, आधी चांगल्या म्हणायच्या आणि त्याच्यातून मला सोल्युशन पण मिळालेलं कसं ब्रेक थ्रू करायचं. आणि त्यासाठी थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू असं 3 वेळेला लिहायचं. जब आपके लिए देखे तो आप कोई नकारात्मक बात कर रहे बिना एक दिन हो सकते हैं तो ये चुनौती है, लेकिन देखिए आप पूरे दिन में ऐसा कर सकते, इसका एक महत्वपूर्ण कारण है, क्योंकि हमने अधिकतर लोगों को पता नहीं होता कितने नकारात्मक बातों बोलते हैं, लेकिन आप शब्दों में गौर करने के लिए बाद आपका अंदाज हो जाएगा. याद रखें, नकारात्मक का शिकायत ऐसी चीज है, नकारात्मक बोलते वक्त उसमें जागरूक हो रहे हैं. जिस तरह बात कहने के लिए यदि कुछ नकारात्मक बात सोचते हैं या कहते हैं तो जादुई लाईफलाईन का इस्तेमाल करे, तात्काळ रुक जाए. आता काय करायचं, आपला आजचा पूर्ण दिवस सगळ्यांनी की आपल्याला एकही निगेटिव्ह बोलायचं नाही आणि आपल्या सवयीनुसार आपल्या बोलल्या गेलं तर आपल्याला लाईफलाईन दिलेले आज. ते लाईफलाईन काय करायची, लाईफलाईनला त्याला वळवायचंय त्या शब्दाला. आता फॉर एक्झाम्पल काही आपण आज बोलल्या गेलो चुकीनं, होतं ना, आदत से मजबूर आहे, इतक्या दिवसाची सवय लागलेली पटकन बदलेल का, नाहीये. आता तुम्ही सध्या बोलले की काय हा फोन बंगार झालाय किंवा हँगच होतोय सारखा, तोंडातून निघालं समजा हा, तर लगेच लाईफलाईन आठवायची. अरे पण इतक्या दिवसापासून माझ्याकडं किती वर्ष, 5 वर्ष चाललाय, 10 वर्ष चाललाय, किती कामं त्या फोनमुळे माझे झाले, किती पैसे त्या गुगल पे, फोन पेला लाखो रुपये क्रेडिट कोणामुळे झाले, फोनमुळे झालेले. म्हणजे लगेच लाईफलाईन घ्यायची, तिथे आठवायचं आणि बोल. आज दिवसभर तीच प्रॅक्टिस करायची की आपल्याला निगेटिव्ह एकही बोलायचं नाही. चुकून बोलल्या गेलं की लगेच लाईफलाईन आठवायची आणि तिला क्रॉस करायचं. येस. त्या दिवशी असंच झालं होतं. मी हा चॅप्टर झाला आणि त्या दुपारच्या वेळेला जेव्हा कामवाली बाई ती अरे काय पाऊस चालू आहे, पावसाने वैताग आणला असं मी मी लगेच ते माझ्याकडनं बोलल्या काही जाणार, मी म्हटलं हो ना, पण मी म्हटलं ठीक आहे जे आहे ते नाही का, पाऊस पाणी पण गरजेचं आहे. आज पावसामुळे तर सगळ्या गोष्टी आहे, पाऊस नाही पडला तर कसं होणार, दुष्काळ पडला तर तिकडूनही लोक हे करतील ना. तर लगेच त्याला वळवायचं त्या गोष्टीला. खाली स्थान में कोई भी चीज इसे इसे भर ले, कृतज्ञ होए, जादुई लाइफलाइन के साथ रहे, जरूरत महसूस होने पर इसका इस्तेमाल करें. यदि आप भविष्य में छोटी समस्या स्थिति प्रकट होती है, अंगारों पर प्रबल ज्वारा तपने होने से पहले उन्हें कृतज्ञता से बुझा दे. इस तरह जादुई जीवन में प्रचलित हुआ. थोडस आपल्याकडनं निगेटिव्ह झाली ना, एक टिपका पुसला ना, एक डाग पडला ना, लगेच त्याला आपण जर साफ केलं ना, ते पसरणार नाही. त्याचे अँटीडोट तयार नाही होणार जास्त याच्यात. म्हणजे थोडंसं तुम्हाला असं वाटलंय तर सांडलंय तर लगेच ते पुसून घेतलं, लगेच हे केलं, जास्त होणार नाही. दिवसभर तुम्ही जर घरात राडाच करत बसले, सांडतच बसले, एकदम ती सगळी घाण झाली ना, मग खराब होईल, इरिटेट होईल आपल्याला, माहिती ना. एकदमच फ्रीज आहे, खूपच जास्त घाण झालं तर ते आवरायला किती पण रोजच जर थोडं थोडं तुम्ही हे करून ठेवलं, त्याला व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं तर ते तुमच्याही जीवावर येत नाही आणि ते वाटतही नाही तुम्हाला बघायला तेवढं याच्यासारखं. मग आजचा अभ्यास काय, आपला आजचा चॅप्टर काय, आपल्याला निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे जायचं, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आणि स्वतःला ते शिकवायचं, एक अँगल मध्ये न्यायचं स्वतःला. सारखं इकडे पटरीच्या खाली गेलं की परत ओढून आणायचं, बाबा तुला हे जायचंय, ह्या रस्त्याला जायचंय. मग आपली 10 नियमाते 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे. हे रोजचा अभ्यास आहे, हा कंपल्सरी आहे. प्रत्येक चॅप्टर मध्ये याच्यासाठी सांगितलंय रोंडाने की आपला माणूस आहे ना, काल परवा काय भाजी खाल्ली म्हटलं तर ते लक्षात राहत नाही, हे ना, होतं ना असं. म्हणून रोज तुम्हाला 10 तुमचे ग्रॅटिट्यूड लिहायचे, म्हणजे लिहायचे. जास्तीत जास्त तुम्ही किती लिहू शकता, 100 लिहू शकता, पण 10 तरी लिहायचे. अपने जीवन में किसी नकारात्मक समस्या
स्थिति को चुने जिससे आप सबसे अधिक उलझाना चाहते. आता सगळ्यात महत्वाचा मोठा एक तुमचा सध्या प्रॉब्लेम चालू आहे तो लिहा. सगळ्यांनी लिहा. सगळ्यांनी एक लिहिला की जो मेजर है आपका तुम्हाला पटकन तो ब्रेक थ्रू करायचा. 10 चीजों की सूची बनाए जिसके लिए आप नकारात्मक परिस्थिति की कृतज्ञ हैं. आपकी सूची अंत में लिखे आदर्श समाधान के लिए धन्यवाद. मला सोल्युशन मिळालेलं आहे ब्रह्मांडाकडे त्यासाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. केवल आदर्श के लिए देखो तो बिना कोई नकारात्मक कह देते हैं गुजर देते. यदि आप नकारात्मक बातें कहते हैं या सोचते हैं जादू लाइफलाइन का इस्तेमाल करें. तत्काल रुक जाए और कहे मुझे कहना है की डॅश डॅश के लिए कृतज्ञ आहे. मग आपल्याला जर एखादं निघालंच तोंडातून की काय आहे, गाडीच बंद पडली किंवा काय आहे, पण माझ्या गाडीसारखी गाडी नाही कधी मला हे करत नाही. म्हणजे जे तुम्हाला असं वाटतं तिथं लाईफ लाईन लगेच आठवायची. आणि आज रात सोने से पहले ठीक अपना जादुई पत्थर हाथ में थामे और दिन भर में हुई अच्छी चीजों के लिए कहे धन्यवाद. यस, इथपर्यंत सगळ्यांना समजलं? समजलं? आता ग्लॅड गेम काय आहे ते समजून घ्या व्यवस्थित. की तुम्हाला तुम्ही कोणासोबत पण खेळू शकता. इतर तुम्हाला कोणी नसेल तर तुम्ही एकटे पण त्याला फॉलो करू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही मुलांना किंवा यांना सांगितलं की असं असं आहे तर ते पण तुम्हाला मदत करतील हा गेम खेळण्यासाठी. किंवा विथ फॅमिली पण तुम्ही सगळेजण असं रात्रीच्या वेळेला कधी तुम्हाला वेळ मिळेल तो हा ग्लॅड गेम खेळू शकता. मग ही पोलियाना जी असते ही मुलगी असते छोटी, तिचे आई वडील वाढतात, आई वडील नसतात तिला. आणि तिच्या एक मावशीनी ना तिला बोलवती राहण्यासाठी. आणि ती मावशी इतकी स्ट्रिक असते ना, खूप स्ट्रिक असते आणि खूप म्हणजे हे असते की तिच्या मनाप्रमाणे तिला काही करू देत नाही. खूप तिथे नियम फॉलो करावे लागतात. पण ही मुलगी जशी जाती तिला तिची नोकर एक घ्यायला ती रिसीव्ह करते. आणि मुलगी जशी जाते ना तिला खूप सवय असते. तिच्या आईने शिकवलं असतं की सगळं चांगलं चांगलं शोधायचं, चांगलं बघायचं आणि खुश राहायचं. तर ही कला एक ह्या पोरीने शिकलेली असते. मग ती मुलगी तिथे जाते की ते वाव आंटीचं घर किती सुंदर आहे, काय फुलं आहे, काय सुंदर आहे. त्या आंटीच्या चेहऱ्यावर तर 12 वाजलेले असतात. ती एकदम स्ट्रिक्ट. पण हिला काहीच नाही फरक पडू देत. मग नंतर ती काय करते की अरे किती छान आहे, जेवण किती छान आहे. ती म्हणे जर बाहेर ह्या टायमिंगला नाही आली तर ते जेवण पण मिळणार नाही तुला. मग ती गार्डन मध्ये फुलं बघती तर टाइम होऊन जातो. ती 3 मिनिटं लेट होती तर ते जेवायला देत नाही. ती म्हणते काही प्रॉब्लेम नाही, चला खुश आहे, घर तर छान आहे, सगळं तर मिळालंय, राहायला तर मिळालं. ती प्रत्येक गोष्टीमध्ये खुश होती. खिडकीतून काय सुंदर बघायला मिळतं. तिचं खुशीचा काही ठिकाणाच राहत नाही. तिला एक मुलगा भेटतो, एक युवक असतो. तो तिला भेटतो आणि त्याच्यासोबत काहीतरी घटना झालेली असते आणि ती म्हणते की काय तुला काय प्रॉब्लेम आहे. तर तो म्हणे चल ग्लॅड गेम खेळतो. तो म्हटला असेल की आता आता आम्ही हा प्रॉब्लेम फेस करतोय. फॉर एक्झाम्पल त्याला काही नोकरी नसेल किंवा चॅलेंज असेल. तर मग जेव्हा तुमचा तो प्रॉब्लेम आहे आता सध्याचा प्रॉब्लेम याच्यापेक्षा मोठं काय होऊ शकतं. नकारात्मक शोधायचं थोडंसं आपल्या स्वतःसाठी. आता तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तर ग्लॅड गेम काय की याच्यापेक्षा अजून काय होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आता माझा मुलगा त्या दिवशी पडला, त्याला गुडघ्याला खरचडलं आणि तो म्हणला मम्मी मला लागलं, असं झालं, गुडघ्याला खरचडलं. म्हणलं याच्यापेक्षा जर जास्त लागलं असतं तर काय झालं असतं. बापरे म्हणे गुडघा फुटला असता, हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असतं, पट्टी लावावी लागली असती, इंजेक्शन पण घ्यावं लागलं असतं. मग ग्लॅड ना, आय एम ग्लॅड, तू ग्लॅड म्हण स्वतःला की थोडंसंच लागलंय, एवढंसच खरचटलंय ग्लॅड गेम मध्ये. मग तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ना त्याला ग्लॅड करायचं. जो काही आहे त्याला हे करायचं. आज तुमच्याकडे काही भाजीला नाही घरामध्ये तर ठीक आहे ना, काय आजचाच दिवस आहे. इतर वेळेला तर किती भाज्या फ्रुट्स येत असतात. एक दिवस नाही येत, डाळी आहे माझ्याकडं, ते करू शकते मी. बाकीचं आज काहीतरी गोडधोड करून खाऊ शकते. आय एम ग्लॅड. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लॅड शोधायचंय. म्हणजे तुमची एक परिस्थिती घ्यायची आणि तिथे तुम्हाला ग्लॅड शोधायचंय. म्हणजे किती याच्यामध्ये एक एक ते एन्जॉय पण येतो. कोणी काही सांगितलंय तुम्हाला आज सर्दी झालीये, डोकं दुखतंय, है ना. काय सर्दी डोकंच झालंय. लोकांना मोठे मोठे आजार होतात, हॉस्पिटलला ऍडमिट आहे लोक, है ना. आपल्याला काय सर्दी डोकं दुखते तर घरात राहून 2 मिनिटात वाफ घेतली, एक गोळी लावली, झेंडू बाम लावला, आराम केला 2 घंटे तर आपण ते हील करू शकतो. त्या परिस्थितीत पण मी ग्लॅड आहे स्वतःला. मग हे स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये ग्लॅड आहे. आता 1-2 लाखाचं कर्ज आलं फक्त, बस 1-2 लाखाचंच आहे. लोकांवर कोटीचे कर्ज आहे, लोक फाशी घ्यायला विचार करतायत. 2 लाख काही हे नाही, नॉर्मल नाही. माझ्या पुढे काही चिल्लर आहे, है ना. मी चांगला ना धडधाकट कमवू शकतो. आयुष्य पडलंय पुढं, अजून तर किती आता तर अजून 40 व्हायची. तुम्ही तुमच्या गोष्टीमध्ये ग्लॅड